नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे टोक होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही नदी अरबी सागरात जाऊन मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती ही गंगा नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा या नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाईल नदी ही जगातील सर्वात लांब असणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ही आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते. डॅशची आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोरकू ही जमात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागू? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 खरोसा ही लेणी औसा तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालील पर्यायपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शेकरू हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे. नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही डॅश या ठिकाणी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही डॅश या ठिकाणी घेतली. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
बौद्ध धम्माची दीक्षा घेतली? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीबी का मकबरा हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वेरुळ्या लेण्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान मध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कमी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर हे शहर गोदावरी काठी वसलेले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील या देशामध्ये सर्वात जास्त पशुधन संख्या आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदीच्या तीरावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पन्ना ही हिऱ्याची खाण ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मनोरी खाडी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश डॅश या रोजी झाली.
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश या रोजी झाली, तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 या रोजी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जगातील क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया खंड आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रस्तरभंग प्रकारामुळे झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅशची नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. डॅशची नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅश असते. ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 3 खडकाळ जमिनी असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश आहे. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इटानगर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 ताजमहल कोणत्या राज्यात आहे? ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 राक्षसमुखी म्हणजे काय? राक्षसमुखी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेकडील भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतातील अतिप्राचीन पर्वत हा अरवली पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पीठ प्रकारची काश्मीर खोऱ्यात मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 छत्तीसगडची राजधानी डॅशची आहे. छत्तीसगडची राजधानी ही डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रायचूर ही छत्तीसगडची राजधानी आहे.
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, श्रीनगर शहर कोणत्या काठावर आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, झेलम नदी काठावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश येथे आहे? पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, जबलपूर या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महामार्ग 6 कुठून कुठे जातो? महामार्ग 6 क्रमांक कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, महामार्ग क्रमांक 6 हा धुळे कोलकाता या मार्गात जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक राज्यामध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गोवा हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र हे सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे? बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, हैदराबाद या ठिकाणी डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सिंधू नदीचा उगम कुठे होतो? सिंधू नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1, कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आर्यभट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, राजस्थान या ठिकाणी कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1, सिक्कीम या राज्याची राजधानी ही गंगाटोक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, कुतुब मिनार दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, आसाम या राज्याची राजधानी कोणती? आसाम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4, आसाम या राज्याची राजधानी ही दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर ऑप्शन क्रमांक 3, चित्रकलासाठी प्रसिद्ध होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, पश्चिम बंगाल राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा
चा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा हा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये हा जोग किंवा गिरसप्पा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात. ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यक्षगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्याला लाभलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हवेचे ठिकाण म्हणून माउंट अबू प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा हे भारताचा पहिला अंतराळवीर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे राज्य भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खरगपूर या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रेड क्लिफ रेषा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51वा. भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश आहे?
भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅशची आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 नौदलाची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी चारमिनार हे ऐतिहासिक ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा सण साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्यामध्ये भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्य भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 डॅश डॅश शहर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखली जाते. डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 काझीरंगा अभयारण्य डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 एक शिंगी गेंडा साठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंध्य पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश डॅशवा क्रमांक लागतो. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश डॅशवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 आसाम राज्याची राजधानी कोणती? आसाम राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. तर ऑप्शन क्रमांक 4 गडद काळी रंगाची जंगल मृदा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याला समुद्रकिनारा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 नागालँड राज्याची राजधानी कोणती? नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.